सर्वांना हार्दिक शुभेच्छा. खरंच आज इंगळे सरांनी सांगितल्याप्रमाणे आजचा प्रजासत्ताक दिन विशेष आहे की आज आपले समर्थ लिमये यांनी लहान वयात केलेली अचिव्हमेंट तुम्ही ऐकलेलीच आहे आणि त्यांच्या हस्ते एक स्वातंत्र्य सैनिक त्यांचा पंटू समर्थजी लिमये यांच्या हस्ते ध्वजवंदन झालेलं आहे. आपलं हे खरंच आपल्या शाळेसाठी आपल्या सगळ्यांसाठी आणि या भूमीसाठी अभिमानाची गोष्ट आहे की स्वातंत्र्य सैनिकांच्या घरामध्ये ती परंपरा चालू आहे. मी आता थोडं वेगळ्या विषयाकडे वळते की अजून एक काल आमचा ढोपे मॅडमचा आणि आमचा एका कार्यक्रमाला भेटलो तेव्हा विषय झाला की सध्या आपल्याकडे शाळेतील माजी विद्यार्थ्यांची यशोगाथा बनवणं असा एक शासनाचा उपक्रम आहे. तर त्याच्यामध्ये ढोपे मॅडमची माझी चर्चा झाली की खरोखरच एक चेहरा आपल्याला 15 ऑगस्ट 26 जानेवारीला या शाळेमध्ये नेहमी दिसतो. म्हणजे 90च्या दशकामध्ये इथे शिकून गेलेला हा विद्यार्थी खरं तर हा मुस्लिम समाजाचा विद्यार्थी आहे. तुम्ही सगळेजण याला ओळखताय कारण दर 15 ऑगस्ट 26 जानेवारीला आपल्याकडे येत असतो. आज हा फरीद घोरमे दरवेळेला आपल्याकडे येतोच. आम्हा शिक्षकांसाठी काही ना काहीतरी डायरी म्हणा पेन म्हणा घेऊन येतो. पण मी मागच्या वेळेला त्याला सांगितलं की आम्हाला देण्यापेक्षा आमच्या विद्यार्थ्यांसाठी काही ना काहीतरी देत जा. तर या वेळेला त्यांनी मग प्रेरणा घेऊन आमच्या माजी विद्यार्थ्यांचा एक ग्रुप आहे. जे जे विद्यार्थी चांगली कामगिरी करतात ते त्याच्यावर आम्ही शेअर करत असतो. तर त्याच्यातून अधिकच प्रेरणा घेऊन त्यांनी यावेळेला ठरवलं की आपण खेळाडूंना किंवा पहिल्या नंबरच्या विद्यार्थ्यांना काहीतरी देऊया. तर 8-10 दिवसापासूनच आम्ही त्याच्याशी चर्चा केली आणि आपल्या शाळेतील पहिला दुसरा नंबर आलेले जे विद्यार्थी आहेत 7वी ते 10वी त्यांना स्मार्ट वॉच देण्याचं ठरवलेलं आहे. त्याच्यानंतर तो स्वतः पण मदत करतो आणि तो त्याच्या शाळेसाठी इतर काही दाते पण नेहमी शोधत असतो. तर त्यांनी स्वतःची जी कंपनी आहे त्या कंपनीकडून पण आणि खोपोलीचे नगरसेवक कुलदीप शेंडे यांच्यातर्फे कुलदीप शेंडे यांच्यातर्फे आपल्या विद्यार्थ्यांसाठी हे 14 स्मार्ट वॉच दिलेले आहेत. खरं तर प्रत्येक वर्गातील 3-3 विद्यार्थ्यांना द्यायचे होते पण आम्ही थोडंसं असं ठरवलं की आपल्या जिवे पडसर येथील जे विद्यार्थी आहेत आपलीच लहान भावंड असलेले विद्यार्थी आहेत ते राज्य पातळीवरती यशस्वी होऊन आलेले आहेत. तर त्यातले 6 स्मार्ट वॉच आपण शिवेच्या 4 खेळाडूंना आणि 2 पडसरेच्या खेळाडूंना की जे राज्य पातळीपर्यंत गेलेले आहेत. जे यश आपली शाळा नाही मिळू शकली पण आपल्या संस्थेच्या 2 शाळा मिळू शकलेल्या आहेत. तर थोडंसं त्याला मी क्रायटेरिया चेंज करून सांगितलं की आपण असं करूया. तर तेही विद्यार्थ्यांना आपण इथे बोलवलेलं आहे. खरीच पडसरेचे विद्यार्थी अंतर लांब असल्यामुळे येऊ शकत नाही पण शिवेचे विद्यार्थी येणार आहेत. आणि या फरीदचं विशेष असं सांगायचं आहे की पूर्वी तो एकटा यायचा. मी जांभूळपाड्यावरून इथे 15 ऑगस्ट 26 जानेवारीला 7 वाजता येते तेव्हा किती थंडी असते ते मला कळतं. तर तो खोपोलीवरून येतो आणि किती वाजता निघत असेल आणि किती थंडी लागत असेल. अशा थंडीमध्ये पूर्वी तो एकटा यायचा. आता त्याची सगळी फॅमिली घेऊन येतो. मागच्या वेळेला मुलगा पण आलेला होता. म्हणजे की हा हिंदू नाहीये, हिंदू समाजाचा नाही मुस्लिम समाजाचा आहे. आपण खरं तर भारत पाकिस्तान म्हणजे हिंदू मुस्लिम असं युद्ध त्याच्यासाठी पेटलेलं आहे बरंचसं काय. पण अशा परिस्थितीमध्ये हा मुस्लिम समाजाचा असून पण शाळेबद्दल एकनिष्ठ की इथे अनेक विद्यार्थी शिकून गेलेले आहेत. आधीमध्ये ते शाळेत येतात भेट देतात शाळेसाठी काही ना काहीतरी देत असतात. पण हा दर 15 ऑगस्ट 26 जानेवारीला सातत्याने येणारा विद्यार्थी म्हणून खरोखर आम्हाला याचा अभिमान वाटतो. खरोखरच त्यावेळेचे जे जुने शिक्षक आहेत त्यांनी विद्यार्थ्यांवर नक्कीच चांगले संस्कार केलेले आहेत. नेहमीच शाळेसाठी ते काही ना काहीतरी मदत करत असतात किंवा शाळा जेव्हा संकटात असेल तेव्हा असे हे विद्यार्थी आपल्या शाळेचं काही कुठल्याही प्रकारचं नेहमीच आर्थिक मदत केली पाहिजे काहीतरी वस्तू दिल्या पाहिजे असं काही नाही. पण खरोखर मी त्या आमच्या ग्रुपवरच्या जुन्या शिक्षकांना नेहमी सांगत असते की तुम्ही खरंच चांगले संस्कार विद्यार्थ्यांवर केलेले आहेत. की त्यावेळेला काही स्मार्ट टीव्ही हे ते काही नव्हतं पण यांनी असे विद्यार्थी घडवलेले आहेत. आणि आज फरीद घोरमेंच्या प्रयत्नांनी कुलदीप शेंडेंकडून आणि त्यांच्या कंपनीकडून हे स्मार्ट वॉच तर आहेत पण काही वह्या आणि मुलींसाठी लागणाऱ्या काही वस्तू ज्या आम्हाला निकडीची गरज होती त्याही आम्ही त्यांच्याकडे मागितलेल्या आहेत. ते सुद्धा साहित्य त्यांनी आपल्याला दिलेलं आहे. तर आता आपण वाचणार आहोत. त्याप्रमाणे नावं वाचल्यानंतर इथे मान्यवरांच्या हस्ते आपल्याला बक्षिसं घेऊन जायचं.